डॉक्टर असे फेसिंग पाहिलं की रोग सांगतात, काही डॉक्टर असे टेटस्कोप लावल्यावर सांगतात, काही MRI CT स्कॅन ब्लड ग्रुप तपासून रोग सांगतात, काही डॉक्टर असेत फक्त नाडी धरतात, काही डॉक्टर असेत चेहरा पाहतात सांगतात तुम्हाला बद्धकोष्ठता आहे, उष्णता खूप आहे, अवेळी खाणं आहे, जागरण होते, तुम्हाला मळमळ होते, सांगायला सुरुवात करतात. एखादा ज्योतिषी कुंडली पत्रिका नसताना सुद्धा त्याचं मागचं पुढचं सांगायला सुरुवात करतो. मर्त्य शरीरातले मृत्यू लोकातले लोक जर असं प्रतिपादन करतात तर जगत उत्पत्तीकर्त्या ब्रह्माला जाणत म्हणणं काय चुकीचं आहे. देव जाणता देव जाणता याकरता एक दृष्टांत मी नाथांची एक चिंतन सांगतो. जाणीवेचा देव तेथे कायचा भेदभाव, भेदभावाच्या पल्याड जे तत्व आहे त्याचं नाव ईश्वर तत्व आहे, आणि ते ईश्वर तत्वच ब्रह्म आहे, तोच कुरुकर्षती कृष्ण आहे, आणि तो विधान शून्यान ठाणला ती श्री विठ्ठल आहे. बाकी काय तेच ब्रह्म आहे. तो आहे कसा जाणता, याला महाभारतातला दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना पटेल असा दृष्टांत. आता दृष्टांत का सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांतः. एखाद्या सिद्धांताची समीक्षा करण्याकरता जी उक्ती उपयोगात आणतात त्याला दृष्टांत म्हणतात. झाली सोपी व्याख्या. बर काय दृष्टांत आहे हो? महाभारतातला आहे. काय प्रकरण आहे? भगवान श्रीकृष्णचंद्र आणि धनंजय, पार्थ, अर्जुन. अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे गुरुजी फिरण्याकरता निघाले. पर्यटन करणं, जलविहार करणं, जलक्रीडा करणं, निसर्गाच्या सानिध्यात जाणं, खाडीच्या जवळ बसणं, येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला पाहणं, लोणावळ्यात गाडी उभी करणं, माळशेज घाटात कपडे काढून गाणे म्हणणं. नाही कळलं तुम्हाला? हा निसर्गाचा आनंद घ्यावा, पण तो आनंद ज्याचा त्यानेच घ्यावा. तो आनंद इतरांना दाखवायचा प्रयत्न करू नये. काही मोठे डेक स्पीकर मोठे करून गाडीच्या बाहेर साऊंड काढून मोठ्याने गाड्या आडून नाचतात. त्या घाटात तुम्ही जाऊन बघा. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये रस्ता जाम होतो, कधी कधी खेचतो, ते उभा राहत. हे काम आहे. भगवान म्हणाले अर्जुन तुझे शायद पता नाही लगता. निघाला. घोडे थांबले, घोडे सोडले, लगाम काढला, प्रेमाने पाठवून हात फिरवला, आणि अर्जुन आणि कृष्ण थोडे वेगळे गेले. अर्जुन म्हणाले कन्हवा, कृष्णा, देवा, मी जरा हल्लीच्या भाषेत जरा फ्रेश होतो. फ्रेश, हातपाय धुणे वगैरे ते मस्तपैकी. अर्जुन भगवंताला म्हणाले जरा मी आत्ता फ्रेश होऊन येतो, आणि हातपाय धुण्याकरता गेले, आणि एकच फक्त लक्षात आलं, साला ये इतना माहौल बढ़िया है यहाँ, क्या बात है यार, मैं तो साला अकेला ही आ गया, अगर मेरे साथ न जाने कभी अगर सुभद्रा होती थी तो कितना आनंद मिलता था यार. सुभद्रा शब्द कसा आहे? सु म्हणजे उत्तम, भद्रा शब्दाचा अर्थ कल्याणदायी. सुभद्रा अगर मेरे साथ होती तो कितना आनंद मिलता था. आता हे त्याला सांगावं लागतंय काय? एक नट जर नटसम्राटाची भूमिका महाराष्ट्रात निभावतो तर जगाचा नटवर्य कसा असन कल्पना सुद्धा करत नाही. श्रीमद भागवत दशमस्कंद उत्तरार्ध. नटवरवपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनकपीशम वैजयंतींच मालाम. जगात सगळे नट आहेत, पण त्या सगळ्या नटांचा नटवर्य परमात्मा आहे. त्या नाना पाटेकरांनी केलेलं काम कोणतं नाटक आहे, कोणता सिनेमा? काय बोलला तो माणूस. आहा हा, गेला राम्या, काही जगण्याला अर्थ राहिला नाही आता. मालक अंगत आपले हो तुमचं, गावी जायचं आपल्याला. काय विधात्या निष्ठूर झालास रे.
ज्याला आम्ही जन्माला घालं ती सारी सोडून गेली पाखरं आता. काही जगण्याला अर्थ राहिला नाही रे. तो गेला की राम्या गेला माझा. हा बेलवणकर नटसम्राट एका शब्दानं हृदयाचा ठाव घेतला या माणसाने या नाटकात. मग मर्त्य शरीराचा भौतिक जगतातला एक पाटेकर, एक भूमिका समाजासमोर मांडताना हजारो लोकांच्या हृदयाला हात घालतो. जगत निर्मिती करणाऱ्या कृष्णाचं नटवर्य पण कसं असेल कल्पना करत नाही. त्याला काही मेकअप पण हेन तेन लागते होय. टून ठुमकत मुरडत लाजत पदन्यास करत नोपुराचा ध्वनी वाजला संत साहित्यात आणि वाङ्मयात. शुकदिव्यानी शृंगाराची चौंच बांधलेली आहे. एकच सांगतो, प्रकरसेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. ती लाजत ठुमकत मुरडत गुणवती रूपवती अरसवती स्त्री आली. तिचा पदर डोईचा खांद्यापर्यंत आला. नेत्र कटाक्षानं तिने न्याहाळलं. लवचिक नजरेनं लालबुंद ओठानं समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेतला. मन तिचं कान्यकुब्ज वंशातल्या आजामिळासारखं वशीभूत करून टाकलं. आणि मग ती म्हणाली, मी आले हं. अर्जुन म्हणाला, कसलं शुद्ध प्रेम आहे. मी आठवण करणं तू येणं. ती म्हणली, नाही कसं, तुझा मिस कॉल आलता मला, मी ऑनलाईनच होते. सुभद्रा म्हणाली. ते एकत्र भेटले आणि बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्यानंतर ती म्हणाली, मी जाते बाई, एवढे वेळ थांबणं बरं नाही. CCTV फुटेज सगळे प्रकरण हल्ली अवघड झाले सोशल मीडियाचे. आणि घरच्यांचा एवढा तणाव आहे ना, हे कळलं ना कृष्णाला तर सगळं कृष्णच होईल. कळलं ना श्लेष? हं, हे सगळं बेकारच होईल. मला जाऊ दे, माझं ऐकतो. अगं बैस, जाऊ दे, बैस नको. अर्जुन लाडात आले आणि अर्जुनाने आपल्या हिऱ्या माणकाची कोंदणातली 10-15 ग्रामची प्युअर कोकणातली सोन्याची पिवळी चुटूक अंगठी तिच्या बोटात घातली. ती म्हणाली, अरे ढिल्ली येते, तो मला दोरा गुंडाळ पण घाल. प्रेम आहे ना, आंधळ असतं म्हणतात. ती दिली आणि ती फिरवत ती म्हणे, निघते बाई, मी आता निघते. बसले रथावर, निघाली. ही बाई पुन्हा बाबा झाली. कळलं का? आणि ती म्हणाली अर्जुनाला, काय रे, या मार्गे का या मार्गे? ते असं करताना दिसलं. ते मला, कोणत्याही मार्गे, कोणत्याही मार्गे सर. असं काय पाहतो? अर्जुन म्हणला, काही नाही, मानेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं पाहतो. रथ आला. अर्जुनानं रथातनं उडी मारली आणि महाला जाऊन पहिला आवाज दिला, सुभद्रे, सुभद्रा इकडे. ती खरी सुभद्रा आली. ती म्हणाली, काय रे अर्जुना, केवढ्या मोठ्याने ओरडतोस तू, तुला काही कळतंय काय? आपलं कुळ, आपलं घर, आपलं दार, काय लावलंस तू हे? अरे इकडे. काय? अंगठी कुठे माझी? अंगठी? ती अंगठी मी नाही. ती म्हणली, तुझ्या गोळ्या संपल्यात, तुला नॉर्मल माइंड इफेक्ट झालाय, तू त्वरित उपचार सुरू कर. क्षात्र तेजाच्या अर्जुनाचा मूळ स्वभाव योद्धा, रणकर्कशपणा करणारा, सिंहनाद करणारा अर्जुन म्हणा, सुभद्रे याद राख, पितामह भीष्मांची शपथ आहे, त्यामुळे स्त्रियांच्या वरती शस्त्र उचलत नाही, याद राख. एवढं ओरडणं कन्हैयाच्या कानावर गेलं. परमात्मा आत हळुवार पितंबराचा शोभा धरून गेले. काय अर्जुनराव, काय हे, काय लावलंय हे? असं करताना ते म्हणलं, काही नाही, काही नाही लावलं, जे लावलंय तुझ्याकडंच लावलंय. मग विचारलं, देवा एक विचारू का? काय? ही माझी अंगठी तुझ्या बोटात कशी रे? भगवान म्हणाले, धाब्यावर पडला होतास तू, त्या काळात कुणीतरी दुसऱ्यांनी काढण्यापेक्षा मी आणली, बाकी काही नाही. दृष्टांत समाप्त. इच्छा झाली सुभद्रेची. भगवान भक्ताच्या, वैष्णवाच्या तृप्ती करता
अर्धांगिनीचा वेश धारण करतो. देव जाणता एकदा, दुसऱ्यांदा जाणता का? त्याचं कारण असं आहे, अन्य अवतारामध्ये देवाचं जाणते पण स्पष्ट होत नाही. मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम मर्यादा आहे. इथे त्याच्या जाणीवा पॉवरफुल आहेत, सेन्सिटिव्ह आहे. भगवान परमात्म्याला सांगावं लागत नाही. नेत्र कटाक्षानं केवळ पाहिलं की न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहर चिन्ह लगे. एक, देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एका एकी. प्रमाण सगळ्यांच्या पाठातले. सूर्याचं तेज, चंद्राची शीतलता, वायूचा वेग, समुद्राची मर्यादा, पर्वतांच्या रांगा, वृक्षाची पानं, सगळं वेदाचं बोलणं, सूर्याचं चालणं, हे सगळं त्याच्या सत्तेनं असल्या कारणास्तव ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी. देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एका एकी. देव चतुर, देव चतुर, देव हे सगळे रसज्ञ आहेत. म्हणून एक चाल उत्तम जुन्या पठडीतल्या बांधणीतली तुमच्यासमोर पेश करतो. ते मला साथ करतील, तुम्ही मला मदत करा सगळेजण. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरो दिन धागेत चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो हे म्हणा लावण्याची धाणी, गुण लावण्याची धाणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा, विठोबा 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 तीर्थवे यादवांचे सखये वाई ग म्हणा
चतुरा तो शिरोमणी, झालंय गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तूचे विठोबा. देवाचं एवढं चतुरपण आहे, आपल्याला पुराणातले दाखले सोडून बाहेर फिरायची आवश्यकताच नाही हो. काय आवश्यकता आहे? त्या भीमाला जेवण्याचं निमंत्रण दिलं काकांनी. उभ्या महाराष्ट्रात काका पुतण्या हा अभ्यासाचा विषय आहे. आणि हे महाभारतापासून आहे. काकाने निमंत्रण दिलं, बेटा भीमा भतीजा भोजन के लिए कल पधारो बेटा. भीमा खुश. बस चाचा ने बुलाया. बलदंड शरीर, आवाज गहिरा. हे बरं का, मी काही अशी कोणाची टीका नाही, पण हे याची एक पद्धती आहे. कीर्तनकार लवचिक भाषेचा असेल, म्हणजे नाजूक आवाज असेल, तर त्याला घनस्वरूप आवाज करण्याकरता त्याला बास जाडपण करावं लागतं. कीर्तनकार वा गायक शरीराने जाड आहे, पण आवाज गहिरा असेल, त्याला लवचिक विकोच्या माध्यमातून षड्जापर्यंत पोहोचावं लागतं. चरित्रकथा भागाच्या प्रसंगाला कुठे त्याला प्रतिध्वनी द्यावा, कुठे आवाजाची स्थिरता असावी. तो म्हणाला, बस चाचा का निमंत्रण मिल गया, आज के जैसा जिंदगी में कोई आनंद का दिन नहीं. आणि हे वाक्य ऐकलं कृष्ण परमात्म्याने. काय भीमा, बरं आहे ना? बरं आहे. अरे दादा, कुणीकडे निघालास तू आज? बस भगवान, तूने पूछना नहीं और मैंने बताना नहीं. अरे हुआ क्या? बोले बस रसोई इतनी बढ़ी, आह बांस आ रही और मैं जा रहा हूँ. बोले कहाँ? चाचा ने बुलाया. कुठे? काकाने. भगवान म्हणाले, वेडा कुठला, इकडे. काय तुझ्या घरी आग लागली? लाज वाटत नाही तुला? विवस्त्र केलं द्रौपदीला, त्याचं अन्न खातोस? लाज वाटत नाही तुला? लाक्षागृहात टाकलं आणि अन्न खातो त्याचं? लाज वाटत नाही तुला? वनवा पेटवला आणि तिथे जातो? लाज वाटत नाही? चक्रव्यूह रचलेल्या तुमच्या वंशाच्या दिव्याचे तुकडे तुकडे करून टाकले. लाज वाटत नाही? जेवायला चाललास? जपून राहा जरा. मी सांगतो ऐक, अंधा बहुत डेंजर आहे. आणि त्याला सूचना देणारा त्याचा जीजू मेहुणा. बस जीजू कुछ भी करो, लेकिन एक बार भीमा को अगर खिलाया तो काम हो गया. कृपया मी शकुनी नाही. तुम्हाला करून दाखवलं, बाकी काय नाही. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, काळ वाईट आहे, अरे जाऊ नको जेवायला, काकाने बोलवलंय. देवा, तुम्ही चांगल्या कामाला आडवे येत जाऊ नका. अरे चांगलं नाही हे, मला कळतंय बेटा. पहिलं पद आहे जाणता, आता माझ्या बुद्धीचं चातुर्य. कसं चातुर्य सांगतो तुला मी. तुझ्या आकाराचा लोहाचा पुतळा मी तयार करतो, त्याला बेरिंगसारखी चक्र चाकं बसवतो, ढकलत ढकलत तुझ्या काकापर्यंत घेऊन जातो. तू पडद्यामागे उभा राहा, ते दृश्य पहा, आवाज मात्र तू काढ. समोर जाईल तो पुतळा, बघ तुझा काका करतो तरी काय. तो पुतळा चालला, शकुनीचे एकच एक ललकारी, बस जीजू आज काम फत्य हुआ. याला विकट हास्य म्हणतात नाट्यशास्त्रामध्ये. एकाच माणसाने सगळी पात्र रंगवायची हो, सोपी गोष्ट नाही, एकपात्रीच आहे. तो पुतळा जवळ नेऊन ठेवला आणि ते म्हातारं फार बेकार असतात आंधळी. पुत्रस्नेह मोहितो, ते काय सोपी गोष्ट आहे काय. जवळ गेल्या गेल्या सूचना दिली शकुनीने, जीजू आ गया भतीजा. म्हातार उठलं,
उठताना त्याने त्या सुवर्णाच्या आसनाच्या सिंहाला हात लावला, चुर्रा केला त्याचा. उठला आणि पुतळ्याला आलिंगन दिला, कडकड 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 कड. त्याचं चूर्ण पीठ झालं, पीठ. आणि भगवंताने पडदा काढला संदेहाचा. वाक्य नीट ऐका. पडदा काढला विकल्पाचा, पडदा काढला अविवेकाचा, असा काढला. भीमा, तुला पाहायची मौज तुझ्या काकांची, बघ तुला मी का जाऊ दिलं नाही. अरे चातुर्याचं शहाणपण आहे, का नाही जाऊ दिलं. त्याचं पीठ केलंय, दही टाकून तुझं थालपीठ केलं असतं, बरं झालं नाही गेला ते. देवचतुर देवचतुर. द्विरुक्ती दोषाचं चिंतन केव्हा तरी बघू आपण. देवचतुर देवचतुर जानोनी अंतर वर्ततसे विठोबार. देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी. देवचतुर देवचतुर जानोनी अंतर वर्ततसे. देव निराळा जगत उत्पत्ती करून सुद्धा त्याचा लवमेश मात्र संबंध न ठेवणारं जगाच्या पाठीवरचं दैवत. एक दृष्टांत आहे गीतेत. कमलफूल पाण्यात उदयाला येतं, पण पाण्याचा संबंध लागू देत नाही. जीवाला उपाधी आहे आणि देवाला उपाधी नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणे ठेवा नारायणा. समूळ वासना नुरबावी. उपाधी जीवाला, देवाला नाही. भगवान परमात्मा नच मस्थानी भूतानी. सर्व माझ्यात आहेत, मी सगळ्यात आहेत, कुणी माझ्यात नाही. असं हे परब्रह्म असा हा देव जाणता.